राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पाठीमागच्या 2-3 महिन्यापूर्वी नेपाळमध्ये एक वेगळी क्रांती झाली होती आणि ही क्रांती कोणी घडवून आणली? त्या ठिकाणी असणाऱ्या जेनजी लोकांनी. कशावरून हे सगळं प्रकरण सुरू झालं होतं? तर नेपाळ सरकारनं त्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांवरती निर्बंध लादले होते आणि ते सोशल मीडिया बंदीचे निर्बंध होते. आणि एवढंच नाही तर नेपाळमध्ये इतका भ्रष्टाचार वरच्या लेवलला गेला होता की कुठल्याही व्यक्तीनं जर आवाज उठवायचं ठरवलं तर तो आवाज दाबायचं काम करायचं त्या ठिकाणचं सरकार. आणि या सगळ्या गोष्टींचा एक दिवशी बॉम्ब फुटला आणि जेनजी ही रस्त्यावरती आली. रस्त्यावरती आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणच्या गृहमंत्र्यांना, त्या ठिकाणच्या एक एक मंत्र्यांना, आमदाराला, नेत्याला कुत्र्यासारखं पळून पळून मारलं, घरामध्ये घुसून घुसून मारलं. त्यावेळेला लेफ्टिस्ट राईटिस्ट वेगवेगळ्या गोष्टींचं कल्पना मांडत होते की असं झालं, हे यांनी केलं, अमेरिकेने केलं, अमेरिकेच्या CIA ने असं केलं, ते सगळं झालं. परंतु त्या ठिकाणी होत असलेलं शोषण हे कोणीही सांगत नव्हतं. आणि त्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्या ठिकाणी इलेक्शन पार पडलं. त्या इलेक्शनमध्ये बालेन शहा या नावाचा एक व्यक्ती, अगदी 35 वर्षाचा तरुण आहे, नेपाळचा पंतप्रधान झाला. आणि पंतप्रधान झाल्यानंतर या माणसाने काय केलं जेणेकरून आज पूर्ण जगामध्ये हा माणूस ट्रेंडिंगला आलाय? कारण सांगतो. जसं पंतप्रधान झालं त्याने कॅबिनेट मंत्रीचं पूर्ण कॅबिनेट मिनिस्टरांची एक टीम बनवली आणि त्यांच्या कॅबिनेट मिनिस्टरांच्या टीममध्ये एकही अडाणी व्यक्ती नाही. सगळे हायर एज्युकेशन घेतलेले लोक, सगळे इंजिनिअरिंगच्या पदव्या प्राप्त झालेले किंवा अशा कुठलाच व्यक्ती नाही. म्हणजे साधी सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला, एक नर्स होती, एका सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणारी नर्स. त्या नर्सला या बालेन शाह यांनी आरोग्यमंत्री केलं. कारण त्यांना माहीत होतं या सरकारी शाळांमध्ये कशा प्रकारे काय काय चालते ह्या सरकारी हॉस्पिटलमध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली, VIP कल्चर पूर्णपणे बंद. म्हणजे जरी पोलिसांना त्यांनी पूर्णपणे परमिशन दिलेत, आमच्याही गाड्या तपासा, पंतप्रधानांच्या गाड्या तपासा, प्रत्येक मंत्र्यांच्या गाड्या तपासा, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, कोणीही सामान्य जनतेपेक्षा मोठा नाही. सरळ सरळ पोलिसांना आदेश दिलेत. एक्स प्राईम मिनिस्टरला जेलमध्ये टाकलं उचलून, त्याने जे काय कांड केलेत ते. आणि ज्या शाळा आहेत, खाजगी शाळा असतील, त्या सगळ्या खाजगी शाळांचं सरकारी शाळांमध्ये रूपांतर केलं आणि एक नवीन आदेश काढला. हा आदेश अतिशय महत्वाचा आहे. त्या आदेशामुळे पूर्ण जगामध्ये बालेन शहाची वावा होते किंवा त्यांचं कौतुक केलं जाते. त्यांनी सांगितलं की प्राईम मिनिस्टर असू दे किंवा साधा सामान्य माणूस असू द्या, या सगळ्यांची मुलं सरकारी शाळेमध्ये शिकतील. आपल्या राज्यात, देशात काय आहे? किती आमदारांची, किती मंत्र्यांची मुलं या सरकारी शाळेमध्ये शिकतात मला सांगा ना. साधा गावचा सरपंच जरी झाला तरी तो देखील इंग्रजी मीडियम मध्ये टाकतो मुलांना. त्याच्या गावातले असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत जात नाही त्याची मुलं. मंत्र्यांची तर सोडून होत्या. त्यामुळं काल पंतप्रधान झालेला हा बालेन शहा फक्त 35 वर्षाचा आहे. त्याचं अख्खं मंत्रिमंडळ अत्यंत तरुण मुलांनी भरलेले. कोणी 27 वर्षाचा आहे, कोणी 30 वर्षाचा आहे, कोणी 40 वर्षाचा आहे. म्हणजे 45 वर्षाच्या आतले सगळे मंत्री त्याच्या मंत्रिमंडळामध्ये. हे रिव्हॉल्युशनर आहे आणि अतिशय महत्वाची चांगली आहे. तुम्हाला यांच्यातलं एक गृहमंत्री सांगतो, अतिशय महत्वाचा गृहमंत्री आहे, ज्यांचं नाव आहे सुदान गुरुंग. यांचं वय किती तुम्हाला माहिती आहे? फक्त 37 वर्ष. म्हणजे बालेन शाह यांचं वय 35 वर्ष. या गृहमंत्र्यांचं वय 37 वर्ष. किती तुम्हाला म्हणजे बघायला मिळेल की सगळे तरुण पोर आहेत. या गृहमंत्र्यांचे एक खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. जसं गृहमंत्री पदाची शपथ घेतली, हा व्यक्ती सगळ्यात अगोदर कुठे गेला असेल? स्वित्झर्लंडला गेला. आता तुम्ही म्हणाल की हा फिरायला गेला असेल, एन्जॉय करायला गेला. नाही बाबा, भारत नाहीये, भारताचा दलिंदर नेते नाहीत फिरायला जायला मंत्रिपदाची शपथ घेतल्यावरती. स्वित्झर्लंडला गेला. स्वित्झर्लंडला जायच्या अगोदर स्वित्झर्लंडच्या राजदूतांना त्यांनी एक निरोप दिला की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये आम्हाला स्वित्झर्लंडमध्ये आमच्या नेपाळच्या राजकीय नेत्यांची, मोठमोठ्या उद्योगपत्यांची किती अकाउंट तुमच्या स्विस बँकेत आहेत आणि किती पैसा ह्या तुमच्या स्विस बँकेत आहेत याची सगळी डिटेल्स आम्हाला तुम्हाला द्यावी लागेल. आणि एवढंच नाही, पुढच्या 6 महिन्यामध्ये हे सगळा पैसा आमच्या नेपाळमध्ये आम्हाला कसा घेऊन जाता येईल याचा रोड मॅप तुम्हाला तयार करून द्यावा लागेल. 37 वर्षाचा आहे, 37 वर्षाचा गृहमंत्री सगळ्यात अगोदर गेला स्वित्झर्लंडला. आपल्या देशातला गृहमंत्री कुठे गेले होते गृहमंत्री झाल्यावरती? मला असं ऐकण्यात आले की त्यांच्या मुलाची 1091 करोड रुपयाचं काहीतरी माफ केलं. खरंय का खोटे त्याची माहिती केली पाहिजे. नेपाळ काय लांबचा देश नाहीये. अरे ज्या नेपाळी लोकांना आपण चेष्टा करतो, थट्टा करतो, भारतामध्ये वॉचमॅन म्हणून कामं करतात. आणि त्यांच्यातल्या जर काही लोकांची ही विचारसरणी असेल की त्यांच्या देशामध्ये एज्युकेशन इक्वल असलं पाहिजे, सगळ्यांना सर्व समान असलं पाहिजे,
आणि काही दिवसानंतर तुम्हाला ही देखील गोष्ट बघायला मिळेल की नेपाळमध्ये शिक्षण पूर्णपणे फ्री करण्यात येईल. कारण बालेन शाह यांनी इलेक्शनच्या काळामध्ये हे सांगितलं होतं की नेपाळमध्ये शिक्षण पूर्णपणे फ्री असेल, मंत्र्यांच्या मुलांना देखील फ्री असेल आणि सर्वसामान्य व्यक्तीच्या देखील मुलांना फ्री असेल. भारतामध्ये कधी होईल? भारतामध्ये खरंच एज्युकेशनमध्ये इक्वेलिटी आहे का? मंत्र्यांची मुलं आणि गोरगरिबांची सामान्य माणसांची मुलं एक समान शिकतात का? अरे या ठिकाणी मध्यान्ह भोजन मिळतं, त्याच्यामध्ये निरम्याचं पाणी टाकून दूध विकलं जातं, या लहान लहान मुलांना दिलं जातं. माहित नाही आमच्या शाळेमध्ये काय चालतं. अशा काही शाळा आहेत आमच्या ज्या कधीही पडू शकतात. त्या गोरगरीब लहान लहान मुलांच्या अंगावरती त्या पूर्ण भिंती पडू शकतात, त्यांच्या जीवाचं काही होऊ शकतं, परंतु माहित नाही. सरकारी हॉस्पिटल आमच्या अशा प्रकारचे, कुठलाही मंत्री आमदार त्याला काही बरं वाईट झालं तर तो सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला धुंकूनही बघत नाही. तो धनदांडगे असतात ना, करप्शन मध्ये भरपूर पैसा कमवलेला असतो. मोठमोठे 5 स्टार 10 स्टार 11 स्टार अशा प्रकारचे जे हॉस्पिटल असतात त्यांचे बेड लगेच ताब्यात घेतात. भारतामध्ये अशा प्रकारच्या इक्विलिटी आल्या पाहिजे. भारतामध्ये ह्या गोष्टी घडणं अतिशय गरजेचं आहे. अरे शिक्षणाचा खेळ मांडून ठेवलाय, खेळ. म्हणजे एका बाजूला सरकारी शाळांचं इतक्या खालच्या दर्जापर्यंत त्यांना भंगारात मध्ये निघून नेऊन ठेवायचं. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझा देखील मुलगा एखाद्या इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये शिकला पाहिजे. का प्रायव्हेट स्कूलमध्ये ज्या सुविधा दिल्या जातात त्या सरकारी शाळांमध्ये सुविधा दिल्या जात नाहीत, याबद्दल कोणीच काय बोलत नाही. मला वाटतं यामध्ये सगळ्यांनी बोललं पाहिजे. फक्त बोलून फायदा नाही किंवा घरामध्ये हा व्हिडिओ बघून फायदा नाही. तुम्ही जोपर्यंत या गोष्टीला रिॲक्शन देत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची गोष्ट महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कधीच घडू शकत नाही. नेपाळमध्ये जर प्रत्येक जण जे काही घडते ते फक्त मोबाईलवरती बघून शांत बसला असताना आज नेपाळला बालेन शाह सारखा 35 वर्षाचा पंतप्रधान मिळाला नसता. हा सुडन गुरुंग नावासारखा एक 37 वर्षाचा गृहमंत्री, जो गृहमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर स्वित्झर्लंडला गेला, तिथल्या स्विस बँकामध्ये नेपाळचा किती पैसा आहे, हा पैसा त्याच्या नेपाळमध्ये कसा येईल यासाठी गेला. भारताचा गृहमंत्री गेला का कुठल्या देशामध्ये? कितीतरी अब्ज डॉलर बाहेरच्या देशांमध्ये या भारताच्या नेत्यांचा पैसा आहे. हा जर आला ना, जसं मोदी बोलले होते ना इलेक्शनच्या काळात 2014ला, इतना पैसा बाहर के देश में है, अगर वो भारत में लाया जाएगा तो 15-15 लाख यूं ही मिल जाएगा. तेच 15 लाख आजही मी तुम्हाला सांगतो, ह्या नेत्यांचे जे बाहेरच्या देशांमध्ये पैसे आहेत हे जर आले तर प्रत्येकाला 15-15 20-20 लाख रुपये सहज मिळतील. इतका पैसा ह्या करप्ट आणि भ्रष्टाचारानं खोकला करणाऱ्या ह्या नेत्यांनी बाहेरच्या देशांमध्ये लपवून ठेवलेला आहे. त्यामुळं अशा बालेन शाह सारख्या व्यक्तीची भारताला गरज आहे. त्यामुळं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. बालेन शाह जन्माला येण्यासाठी भारतात काय करावं लागेल? चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.